आपण बनवणार आहोत खमंग आणि चविष्ट अळूची वडी। आपण आता साहित्य बघूयात काय काय लागणारे वस्तू। ते मी घेतले 1 वाटी बेसन पीठ, साधारण 200 ग्राम बेसन पीठ आहे, पाणी, 10-12 लसणाच्या पाकळ्या, गूळ, ओवा, लाल तिखट, तीळ आणि हे चिंच भिजवून घेतले मी गरम पाण्यात, आणि मीठ आणि 10-12 मिरच्या, हळद आणि कोथिंबीर। आता आपण हे पानं स्वच्छ धुवून घेऊयात पाण्याने आणि पुसून घेऊयात। आता आपण हे मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेऊयात। अद्रक, लसूण, त्याच्यामध्येच आपण ओवा टाकूयात आणि 1 चमचा जिरा। हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे चिंचेचे 4-5 तुकडे भिजवले आहेत, ह्याच्यामध्येच मी गूळ पण भिजत घालते। नंतर आपण हे बेसनच्या पिठामध्ये आपण कालवून घेऊयात, हे भिजू द्यायचं। आता आपण तीळ टाकूयात। तीळ 2 चमचे आहेत, लाल तिखट 1 चमचाभर, मीठ 1 चमचा आणि हळद, थोडीशी हळद। आता हे चिंचेचा कोळ पण आपण ह्याला टाकू, कालवून घेऊया आणि हे वाटण पण टाकूया। हिरवी मिरची, जिरं आणि ओवा, कोथिंबीरचं वाटण आहे आणि लसूण आणि अद्रक। ओवा नाही टाकायचा आपल्याला ह्याच्यामध्ये, कुरकुरीत अशा वड्या आपण करूया। हे गूळ आणि चिंचेचा कोळ आपण टाकूया। त्या गुळाच्या कोळीमुळे काय होईल, चिंच आणि गुळाच्या घशात खवखवताना तर घशात खवखव होणार नाही, त्याच्यामुळे आपण चिंच टाकायच्या। तुम्ही चिंचऐवजी लिंबू पण टाकू शकता। आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं। हे सगळं अगोदर कालवून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून घट्ट, पातळ नाही करायचं आपल्याला, कारण पानाला चिटकवायचंय ना, तर मग पातळ झालं तर मग पानाला चिटकत नाही, पानाच्या बाहेर बेसन मध्ये, त्यामुळे असं घट्टसर पीठ आपण करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून आपण असं मळून घेऊया। असं झालं पाहिजे। आता आपण हे देठ काढून घेऊया। ते कोळीच आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही असं जाडसर नाहीये, त्यामुळे मी असंच घेतलेले आणि आपण धुवून घेऊया पाण्यात। सगळे मी 10-12 पानं घेतलेली आहेत, हे बघा असं देठ काढून घ्यायची, धुवून ह्याला पुसून घेऊयात आणि मग आपलं उकडावायला ठेवूयात। आता आपण हे पाणी पुसून घेऊया पाण्याला आणि बेसन लावून घेऊया पीठ आपलं तयार केलेलं। सगळी पानं पुसून घ्यायची। आपण आता हे तेल लावून घेऊयात ह्या ट्रेला, त्याच्यामध्ये वड्या उकडायला ठेवूया। आता आपण हे पानं असं उलट घ्यायचं पान आणि ह्याला असं लावून घ्यायचं पातळसर, आणि हे जाड पानं अशी घ्यायची बघा। हे ज्यावेळेस अळूच्या वेळेस अळूवडीसाठी अशी जाड पाने, आणि पातळ पानं असतात ते भाजीसाठी असतात, हे अळू वडीसाठी असतात। हे आपण सोडा नाही टाकलेला ह्याच्यामध्ये। आता हे असं उलट पान घ्यायचंय।
छान टाईट असं भरून घ्यायचं, फिरवून घ्यायचं गोल. हे झालं आपलं. आणि 20 मिनिटं हे आपण वाफवून घेऊयात. आता आपण ह्या वड्या उकडून घेऊयात. एक 15 मिनिटे लो गॅसवरती वाफवून घेऊयात. झाकण लावूयात. माझ्याकडे हा कुकर आहे, तुम्ही पातेल्यामध्ये पण चाळणीमध्ये उकडू शकता. चला आता गॅस चालू करूयात. आता आपण गॅस बंद करूयात. आपल्या तयार आहे. 15 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत. आता आपण थंड करून घेऊयात. काढून घेऊयात. खाली पण आपण पाणी भरपूर टाकलेलं होतं, त्याच्यामुळं वाफवून पण छान होतं. पाणी खाली भरपूर टाकायचं, कारण 15 मिनिटं पाणी संपलं नाही पाहिजे, तेवढं पाणी टाकायचं. आता आपण ह्याला थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण तळून घेऊयात. छान आपल्या शिजलेल्या आहेत वड्या, न चिटकले पण नाहीत खाली, कारण खाली तेल लावलं होतं ना प्लेटला, त्यामुळे चिटकलेला पण नाही टाकलं, सहज निघालं. आपण गॅस चालू करूयात आणि तेल ओतूयात आपण वड्या तळण्यासाठी. आपल्याला खूप कमी नाही घ्यायचं तेल, असं एवढं तरी घ्यायचं तळायला तेल. हे असे कापून घेऊयात. थंड झाल्यानंतर कापायचे. बघा किती छान झालेत आणि अजिबात चिटकत पण नाही, काय नाही, एकदम अशा कोरड्या झाल्या, शिजलेत म्हणजे आपल्या चांगल्या वड्या. आता आपण एक तळून बघूया. तेल गरम झालंय आपलं, तर अजून एक आपण टाकूया. खूप जास्त पण नाही टाकायच्या आणि कमी मंद आचेवरती आपण तळून घेऊयात वड्या. कमी पण तेल नाही घ्यायचं आणि खूप जास्त पण नाही घ्यायचं. आपल्या वस्तू व्यवस्थित तळून होतात. थंड तेल पण नाही जास्त आणि जास्त गरम. आता मी गॅस मोठा केलेला आहे. काढायच्या वेळेस थोडं अर्धा मिनिटभर गॅस हाय ठेवूयात आणि आपल्या वड्या काढून घेऊयात. बघा किती छान कलर आलेला आहे. मस्त कुरकुरीत अशा वड्या आपल्या तयार आहेत.